राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता पुन्हा एकदा मैदानात उतरलेत। महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं शरद पवारांनी जाहीर केलंय। कार्यकर्ते माझ्या सोबत असल्याचा दावा शरद पवार यांनी केलाय आणि परिणामी शरद पवारांच्या या भूमिकेमुळे अजित पवारांचं बंड टिकणार की शमणार हा प्रश्न आता निर्माण झालाय। शरद पवारांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं। शक्ती प्रदर्शन करून शरद पवारांनी कार्यकर्ते माझ्यासोबत असल्याचं दाखवून दिलं। कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी शरद पवार नतमस्तक झाले। यशवंतराव चव्हाण शरद पवारांचे गुरु आहेत आणि गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर नव्या मोहिमेला सुरुवात करत असल्याचं शरद पवारांनी कराडमध्ये जाहीर केलंय। आता पक्षात माझ्या एकट्याचाच आवाज असेल असं शरद पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार असं स्पष्ट करून शरद पवारांनी त्यांचे इरादे जाहीर केले। आता अजित पवार काही कोणी फलके नव्हते। आता माझी मुलगी चिंता तिथे गेली, याचा अर्थ काही चुकीचं काम केलं असं नाही। शेवटी एकच काम केलेले मतभिन्नता असते, ही मतभिन्नता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एखाद्या सहकार्याने केला, म्हणून त्याच्याबद्दलचा संशय हा कधी मी व्यक्त करणार नाही। अजित पवारांना माझा आशीर्वाद आहे असं सांगून संभ्रम निर्माण केला जात असल्याचं शरद पवारांनी यावेळेला सांगितलं। भाजपच्या विरोधात संघर्ष केला आणि त्यांच्या सोबतच पक्षातले आमदार गेल्यामुळे शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। मी कुणाच्या विरुद्ध नाराजी यानी कुछ साथियों ने कुछ किया वो ठीक नहीं है, मगर इसके लिए देश विदेश मन में रखकर मैं कभी राजनीति करता नहीं। राष्ट्रवादी काँग्रेसनं रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेलं असतानाच पक्षावर मोठं संकट कोसळलंय। मात्र शरद पवार या परिस्थितीतूनही पक्षाला तारून नेतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। गुरु सगळे शिष्यांना सगळे डाव सांगत नसतो, अगदी शेवटचा एक डाव आपला राखून ठेवत असतो आणि तो डाव जर पवार साहेबांनी अंगीकारला किंवा स्वीकारला आणि तर अजित पवारांचं पवार साहेबांच्या पुढे काहीही चालणार नाही। पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे हे राज्य उभं राहील आणि जे कोणी बंड करून गेलेले आहेत ते कधीच बंडखोरांचा विजय इथं होत नसतो, त्या सगळे घरी परत येतील। शरद पवारांच्या आक्रमक भूमिकेमुळे अजित पवारांचं बंड टिकणार की शमणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर दुसरीकडे शरद पवार हे काही पहिल्यांदाच राजकीय संकटात सापडलेले नाहीत। 1978 पासून अनेक राजकीय वादळं शरद पवारांनी झेललेली आहेत। शरद पवारांनी स्थापन केलेल्या समाजवादी काँग्रेसही संकटात सापडलेला होता। त्यानंतरही शरद पवारांनी पुन्हा राजकारणामध्ये शड्डू ठोकला होता। आता शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही संकटात सापडलाय। शरद पवार हरलेला हा डाव पलटवून पुन्हा राजकीय बाजीगर होतील का हे आता काळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।